नमस्कार, राष्ट्रसंचारमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर लोकसभा निवडणुकीचं वारं सगळ्यांना वाहत आहे, पण जे पण उमेदवार आहे वेगवेगळ्या पक्षांनी दिलेले, पर्यावरण, पुण्याची लोकसंख्या, पुण्याचं पाणी, पुण्याच्या नद्या यावर कुणीही बोलणारा असा उमेदवार नाहीये. पण असा एक उमेदवार आम्हाला सापडलाय, ते आहे कर्नल सुरेश सर आहेत आणि त्यांनी पर्यावरण म्हणजे पुण्याला पाणी पुरवठा कसा होतो, पुण्याला पाणी पुरवठा आता कारण लोकसंख्या वाढली आहे तर या लोकसंख्येला पुरेल इतका पाणी पुरवठा कसा करता येईल, पर्यावरण आपलं कसं वाचवता येईल, नद्या कशा शुद्ध होतील, ह्या अशा सगळ्या मुद्द्यांना हात घातलाय. आणि खरं तर पुण्याच्या खासदाराला हे मुद्दे महत्वाचे आहेत. पण एक 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 उमेदवार म्हणतो की मोदींसाठी आम्हाला निवडून द्या, दुसरा उमेदवार म्हणतो की आम्हाला संविधान वाचवण्यासाठी निवडून द्या. पण एक उमेदवार आहे जो पुण्याचा विचार करतोय आणि पुण्याच्या पर्यावरणाचा विचार करतोय. कर्नल सर माझ्यासोबत आहे. सर, काय काय मुद्दे आहेत तुमच्या या निवडणुकीसाठी? आपण बघतोय आता मार्च महिना सुरू झालाय, पूर्ण महाराष्ट्रात पाण्यासाठी कसं वणवण आमच्या भगिनी हांडे घेऊन फिरतायत आणि पुण्यात पण तीच गत आहे. पुण्यातल्या 33 गावामध्ये सुद्धा आज मी सकाळी सुद्धा काही लोकांनी मला फोटो पाठवले तर दुःख होतं, अरे आम्ही आमच्या भगिनींना हांडाभर पाणी देऊ शकत नाही. तर मग आपण काय केलं गेलं 70 वर्षामध्ये? आणि आमच्या खासदारांनी विशेषतः, कारण त्यांनीच विजन द्यावी लागते की बाबा काय आपला रोडमॅप कसा असावा, पाणी मिळण्यासाठी काय प्लॅनिंग करावं. आता आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही जी सुरुवात केली होती धरणातला गाळ काढायचा, तर ते आम्ही आतापर्यंत गेल्या 15 वर्षात 25 लाख ट्रकलोड आम्ही माती काढली आणि ती माती शेतकऱ्यांना म्हणजे त्याचे कॅस्केडिंग बेनिफिट आहेत. नुसतं माती काढून देत नाही, तर माती म्हणजे ते काळं सोनं शेतकऱ्यांच्या रानात जाते, त्याचं उत्पन्न चौपट होतंय. आणि जेव्हा वेन यू रिमूव्ह 1 ट्रकलोड ऑफ असेल यू कॅटर फॉर 1 टँकर वर्थ ऑफ वॉटर. तुम्ही आता 25 लाख गुणिले 10,000 गुणाकार केला, 12,000चे पण टँकर असतात. तर एवढं पाणी पुणेकरांसाठी म्हणजे मिनिमम 3 महिन्याचं पाणी आपण जे आत्ता पितोय ते आम्ही केलं असं आतापर्यंत आम्ही म्हणत नव्हतो, पण आता म्हणावं लागायला लागलं, कारण तोपर्यंत कोणी जागच व्हायला तयार नाही. आमच्या राजकारणी सगळ्यांच्याकडे आम्ही जाऊन थकलो, पण कुणाला सुद्धा वेळ नाही. आम्ही म्हणतो पुण्यात जिल्ह्यातली 25 धरणं जर स्वच्छ केली, मार्च ते जून ह्या 3 महिन्याकडे आमचा विंडो पिरियड असतो, जेव्हा पाणी पुढे सरकलं असतं, सगळं नागडा उघडा तलाव असतो, ते जर माती काढून शेतकऱ्यांना दिली, शेतकऱ्यांचं उत्पन्न चौपटील. आज आपण बघतोय बघा, काल मी कुठला तरी एक जण ग्रस्त म्हणत होते, नाही समृद्धी मार्ग झाले, बरं झालं आमचं कंबरडं तुटायचं वाचलं. अरे मी म्हटलं तुमचं कंबरडरची तुम्हाला काळजी आहे, पण इथं दररोज 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करतात ना, तर आपली प्रायोरिटी काय असली पाहिजे हे समज जायला पाहिजे ना. आज आमच्याकडे 7.5 लाख जे खेडी गावं आहेत तिथे शेतकऱ्याला प्यायला पाणी नाही आहे. आज 35 गावामध्ये मला तुमच्या साताऱ्याचे काही लोकांनी फोटो पाठवले, प्यायला पाणी नाहीये शेतकऱ्यांना, शेतीला पाणी मिळत नाही, त्यांना पण इलेक्ट्रिसिटी मिळत नाही. इलेक्ट्रिसिटी का मिळत नाही? तर रात्री 2 वाजता 3 वाजता 1 तासभर देतात. इलेक्ट्रिसिटी का जनरेट होत नाही? कारण पॉवर जनरेट होत नाही. आणि पॉवर का जनरेट होत नाही? धरणात पाणी नाहीये, सगळ्या धरणात गाळ आहे. तर सगळं जर हा सारासार विचार केला तर आपली प्रायोरिटी, मग जर ह्यांना पंतप्रधानांना निवडून द्यायचं तर त्यांनी ही प्रायोरिटी घ्यावी. 7.5 लाख जे आमचे खेडी आहेत त्यांना सुंदर सुदृढ समृद्ध करूया, तर आपली इकॉनॉमी सुद्धा चौपट होईल. आणि जसं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आमचा GDP 40च्या आसपास होता, आणि याच्या पूर्वी सुद्धा मी बोललेलो आहे की 1835 मध्ये मॅकॉले राणीला जेव्हा पत्र लिहितो त्याचं तो या देशाची इतकी सुंदर कौतुक करतो, तो म्हणतो हर दिन दिवाळी हर घर दिवाळी, यहाँ तो ये देश सोने की चिड़िया है, यहाँ 7.5 लाख गुरुकुल है, इतना आनंद है. मग ती राणी त्याने म्हणते ना, इनके शास्त्रों में मिलावट कर दो. आणि अशी मिलावट केली की आतापर्यंत आपण 1818 पर्यंत सुद्धा आपण आपल्या भावंडातच लढाई करतोय. ते काही सैन्य घेऊन नव्हते आले, ते फक्त मार्केटिंग करत होते, आणि तेच आपण पुढे रंग वाटून घेतलेत. मला समजत नाही काय चाललंय हे. आणि आपल्या गोरगरीब जनतेचं जे 70% गोरगरीब जनता आहे त्याचं काय होईल? आता समृद्धी मार्ग कोण वापरणार आहे? अरे उलट तुम्ही समृद्धी मार्गाने काय होणार आहे माहितीये का? आमचा शेतकरी समृद्धी मार्गाने कदाचित शहरात येईल आणि मग इथं दे लिव्ह लाईक अ वर्म्स इन अ डर्टी पॉन्ड. जी, तर पर्यावरणाचा विषय आहे. आणि मॅडम, तुम्ही नदी सुधारामध्ये काम करताय, नद्या वाचवण्यासाठी काम करताय, काय सांगाल खासदार कसा हवा पुण्याचा? तुम्ही जेव्हा मला नदी सुधार ह्या विषयावरती बोलता तर आणि उल्लेखही केलात की मी त्याच्यामध्ये काम करते, हे फार सत्य गोष्ट आहे. आम्ही जीवित नदी आणि बाकीचा सगळा ग्रुप मिळून आमची पुणे रिव्हर रिवायवल ही नागरिकांनी चालवलेली मोहीम आहे नदी सुधार होण्यासाठी. तर आज जे नदीला बांधून काढता आहे त्याच्यावरती आज आपण कितीतरी वर्ष झाली ह्याच्यावरती भांडणं करतो आहोत, थांबवा हे म्हणतो आहोत. 5,500 कोटीचा हा प्रकल्प आहे, त्याच्या जोडीला जायकाचा पुन्हा 1,500 कोटीचा प्रकल्प आला आहे. नदी इतकी घाण झाली सगळ्यांना कळती आहे. वास येतो. वास का येतोय? जसं मगाशी सरांच्या बोलण्यात आलं की पुण्यातल्या प्रत्येक नाला, ओढा आणि मग त्याची जी होते नदी, या प्रत्येक ठिकाणी पुण्याच्या शहरातल्या लोकांसाठी, नागरिकांसाठी
जे महत्वाचे म्हणजे बांधायला पाहिजे ते जलनिस्सारण प्रकल्प, मलनिस्सारण प्रकल्प हे बांधले गेले नाहीयेत. ह्याच्यामध्ये 70 वर्षाचा काही भाग आहे असं मला वाटत नाही. हे फेल्युअर ऑन द पार्ट ऑफ द खासदार, आमदार आणि आपले पुण्याचे कॉर्पोरेटर्स आणि त्यांनी चालवलेली आपली पुणे महानगरपालिका यांचं हे फेल्युअर आहे. आज आम्ही या 5,500 कोटी प्लस 1,500 कोटी ह्याच्यावरती आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही 1,500 कोटीवरती आधी काम करा. पण नाही, त्यांना खर्च करायचा आहे ती नदीच बांधून काढायची. नदीच्या डाऊनस्ट्रीम मध्ये जी माणसं राहतात त्यांचे त्यांना विचार करायचा नाहीये. आपण अपस्ट्रीम मध्ये राहतो, आपलं काम आहे की डाऊनस्ट्रीमला मी काय सोडती आहे त्या खालच्या नागरिकांना त्याचे प्रॉब्लेम्स नाही आलेत. पण पुणे महानगरपालिका, पुण्याचा आमदार, पुण्याचा खासदार याचा विचार करत नाहीत आणि म्हणून ते घडून येत आहे. मग काय केलं पाहिजे? तर जायकाचा जो प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये आता काय 11, 12, 14, 15 काय बांधता आहेत ह्याची संख्या वाढण्याची गरज आहे. जर आपण उद्या पुढच्या 2 वर्षानंतर स्मार्ट सिटीच्या कारणांनी 90 लाख 1 कोटी होणार असेल तर आज जायकामध्ये बांधलेले जे काही आहेत नंबर ऑफ एसटीपीज हे अत्यंत अपुरे आहेत आणि आजच्या सुद्धा लोकसंख्येला ते अपुरे आहेत. दैनंदिन आपलं जेवढं काही पाणी त्याच्यामध्ये जातं त्याच्यातलं हे सगळं अजूनही 2 वर्षांनी पूर्ण होईल 2026 मध्ये. तोपर्यंत तर आपण सगळं सोडत राहणार आणि ते जे झालेलं आहे 2026 मध्ये त्याच्यानंतरही आपण जवळजवळ 62,900 इतकं पाणी लिटर, कोटी लिटर पाणी आपण त्याच्यात सांडपाण्याच्या ह्याच्यातनं सोडणार. मला एक प्रश्न आहे की खडकवासला आणि जी काही आपल्या 7 नद्या आणि जे काही 6 धरणं आहेत ह्याच्यात जर पाणी नसेल आणि 1 कोटी माणसं इथे राहायची असतील तर त्यांना पाणी कुठून मिळणार आहे?